शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, खास करून आपण जर कापूस उत्पादक शेतकरी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ 100% पूर्ण बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी ताजी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. होय शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 10,000 रुपये कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी जमा पण होताना दिसत आहे. त्याची ताजी बातमी, ताजा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढे दररोज शेतीविषयक माहिती आपल्याला बघायला मिळेल. चला बातमी बघू. गुड न्यूज, मुंबईत दाबलं बटन, गावाकडे आले पैसे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 अनुदान जमा. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्फत आज पैसे जमा होत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त 10,000 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एका क्लिकवर सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हेक्टरी 5,000 रुपयाप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2389 कोटी 93 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. 2023च्या खरीप हंगामात 96,787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण 4,194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1,548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लाख रुपयाची तरतूद आहे. तर अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखा शीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःची संमतीपत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला. आज जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसतसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल. सोयाबीनला किमान 4,892 प्रति क्विंटलचा हमीभाव. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यासह वेळोवेळी पाठपुरावा केला. सोबतच या मागणीला समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील मंत्री मुंडे यांनी यावेळी आभार व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये 90 दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली.